प्रेक्षित प्रेम भाग 19। रिया म्हणाली, मला का सॉरी म्हणत आहात तुम्ही? अभि म्हणाला, मग कोणाला म्हणणार? तुम्हीच तर रागावल्या आहात ना माझ्यावर. आणि काल काही चुकीचं बोललो वगैरे नाही ना मी तुम्हाला. आता रिया काय सांगणार की तो काय काय बोलला तिला रात्री म्हणून. उगाच लाली चढत होती तिच्या गालांवर, पण सावरत तिने स्वतःला. रिया म्हणाली, अभि काल वेदू पण होती कॉलवर. अभि म्हणाला, हे असं यापुढे नाही होणार रिया. रिया म्हणाली, ठीक आहे. ते सॉरी सॉरी म्हणत होता तो. आता आणखीन किती वेळ रुसून बसणार ना ती पण. अभि म्हणाला, बाय द वे यू आर लुकिंग गॉर्जियस. तो तिला वरून खालपर्यंत बघत बोलला आणि तिचा आवाज घशातच अटकला. साधं थँक्यू ही म्हणता येत नव्हतं तिला. तो काही पुढं बोलणार तोच वेदू आली त्याच्याकडे धावत धावत. वेदू म्हणाली, मम्मा डॅडा तुम्हाला राधिका मावशी आणि आकाश अंकलनी फोटो काढायला बोलावलेलं आहे. शुभमंगलम सावधान. राधिका आणि आकाशचं लग्न झालं होतं. खूप खुश होते दोघे पण आणि त्यांच्या घरचेही. राधिका तर नवरीच्या रूपात खूप सुंदर दिसत होती. अर्थात तो एवढा मोठा घागरा सांभाळताना तिचा गोंधळ होताच म्हणा. आकाश मात्र बिचारा तिला आणि तिच्या घागराला दोघांनाही सांभाळत होता. रिया म्हणाली, अभि आपण काही गिफ्ट आणलंच नाही ना यांना. अभि म्हणाला, पण गिफ्ट तर तुम्हीच बघणार होता ना. रिया म्हणाली, हो पण ते मी विसरली. आता काय करायचं आपण? टेन्शन आलं होतं बिचारीला. अभि म्हणाला, डोंट वरी, मी केलेलं आहे काहीतरी अरेंजमेंट. तू टेन्शन घेऊ नको. रिया म्हणाली, कसली अरेंजमेंट केली तुम्ही? अभि म्हणाला, ते कळेलच लवकर तुला. रिया म्हणाली, अहो पण गिफ्ट काय आणलेलं आहे ते मला तर सांगा ना तुम्ही. अभि म्हणाला, मीच भोसले, कळेल तुम्हाला पण थोडं धीर धरा ना. नाव एन्जॉय द वेडिंग. कविताबाई आणि मावशीही आल्या होत्या लग्नाला, पण त्या दोघीही लगेच जेवण करून निघून गेल्या होत्या. सुरळीतपणे लग्न पार पडलेलं होतं. आकाशच्या फ्लॅटवर राधिकांचा गृहप्रवेशही झाला होता. हसत खेळत नंतरचे खेळही खेळल्या गेलेले होते. रिया म्हणाली, मिस्टर भोसले, तुम्ही खरंच काहीच गिफ्ट आणलं आहे की उगाच काहीही बोलत आहात तुम्ही मला? अभि म्हणाला, रिया कम ऑन विथ मी, आपण त्यांना गिफ्ट देऊया ना. अभिने आकाश आणि राधिकांच्या हातात एक लिफाफा दिलेला होता. आकाश म्हणाला, ब्रो हे काय आहे सगळं? तू तर घरचा आहेस ना यार. तुझ्याकडून काही गिफ्ट वगैरे नको आहे मला, कळालं ना. अभि म्हणाला, आकाश उडून तर बघ ना तू एकदा, कदाचित राधिकाला खूप आवडेल हे गिफ्ट. आकाशने लिफाफा उघडला आणि त्याचे डोळेच मोठे झाले होते. आकाश म्हणाला, ब्रो हे काय? 8 दिवस हनीमून पॅकेज अँड पिकनिक. राधिका म्हणाली, काय? आकाश म्हणाला, हे बघ. आकाशने लिफाफा राधिकांकडे दिला. राधिका आणि आकाश सोबत रियाचेही डोळे मोठेच झाले होते. अभिने असं काही प्लॅन केलेलं असेल असा विचारही त्यांच्या डोक्यात आलेला नव्हता. राधिका म्हणाली, अभि हे गिफ्ट ठीक आहे, म्हणजे मला खूप आवडलेलं आहे हे गिफ्ट, पण खूप महाग आहे, नको आम्हाला. अभिने मध्येच राधिकाचं बोलणं तोडलं. अभि म्हणाला, ओ कम ऑन राधिका, आकाश इज माय ब्रदर. आणि तसं तर आता तू माझी वहिनी झालेलीच आहे. म्हणजे तसं आधीपासूनच होती म्हणा, पण आता ऑफिशियली झालेली आहे. आणि रियाची मैत्रीण पण आहेस ना तू. वेदूची लाडकी मावशी आहेस. मग एवढं तर बनतेस ना यार. माझ्या आणि रियाकडून हे तुम्हा दोघांना गिफ्ट आहे. प्लीज एक्सेप्ट गिफ्ट. रिया म्हणाली, हो बरोबर बोलत आहात ना अभि तुम्ही. नाही नका ना म्हणू तुम्ही. आकाश म्हणाला, नाही म्हणण्यासाठी पर्याय सोडला आहे का तुम्ही आम्हाला? नाही ना. थँक्यू सो मच ब्रो. आकाश अभिला मिठी मारत बोलत होता. राधिका आणि आकाश हनीमूनला निघून गेले आणि इकडं रिया आणि अभिंचं रोजचं रुटीन सुरू झालेलं होतं. रियाला नवीन प्रोजेक्टचं खूप मोठं काम मिळालेलं होतं. त्यामुळे दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा तिलाही कळायचंच नाही. त्यातच वेदूंच्याही परीक्षाही आलेल्या होत्या जवळ. त्यामुळे तिचा अभ्यासही घ्यावा लागत होता तिला. पण यावेळी ती एकटी नव्हती. अभि पण होता ना तिच्यासोबत. वेदूचा पूर्ण अभ्यास अभिच घ्यायचा.
बराच वेळ रिया थकलेली असायची म्हणून ती रात्री लवकर झोपून घ्यायची. मग अभि वेदूचा अभ्यास घ्यायचा. दिवस असेच जात होते. एक दिवस रिया ऑफिसमधून घरी आली तर तिला अभिची आई घरी आलेली दिसलेली होती. सोफ्यांवर बसलेल्या होत्या त्या. बाजूला खाली 2 बॅगीही ठेवलेल्या होत्या त्यांनी. रिया म्हणाली, तुम्ही? मिसेस भोसले, काय झालं? मी इथे आलेली आवडली नाही का तुम्हाला? रिया म्हणाली, नाही तसं नाही ते मी तुम्हाला अचानक आल्या ना तुम्ही म्हणून थोडं, बाकी काही नाही. मिसेस भोसले म्हणाल्या, माझ्या मुलाच्या घरी मी कधी पण येऊ शकते. त्यासाठी तुझी परवानगी घ्यायची मला काही गरज नाही आहे. रिया म्हणाली, नाही मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्हाला. अभिच्या आईने रियाकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी पेपर उचलला आणि वाचत बसलेल्या होत्या. मग रिया किचनमध्ये निघून गेली होती. कविताबाई पीठच मळत होत्या. कविताबाई म्हणाली, आलीस तू बाळा? बरं झालं आलीस. अगं 2 तास झाले असतील ह्या आलेल्या आहेत येथे, पण बोलत काहीच नाही माझ्यासोबत. पण अशा अचानक का आल्या त्या? तुला काही माहिती आहे का? काही झालं का? रिया म्हणाली, नाही ग आई, काही नाही झालं. मला काही कल्पना पण नव्हती त्या येणार आहेत म्हणून. कविताबाई म्हणाली, बॅगा पण घेऊन आलेल्या आहेत त्या. कदाचित मुक्कामी राहणार आहेत असं वाटतं मला. जावई बापूंना काही माहिती आहे का? तू त्यांना विचारायला हवं होतं ना. रिया म्हणाली, मला नाही माहिती आई. त्यांना काही माहीत असेल की नाही म्हणून. आणि वेदू कुठे आहे ग? वेदूशी काही बोलल्या का त्या? कविताबाई म्हणाली, नाही ग, त्या आल्या तेव्हापासून वेदू झोपलेलीच आहे ना. रिया म्हणाली, आणि तू हे काम का करत आहेस? मावशी कुठं गेलेल्या आहेत? कविताबाई म्हणाली, अगं त्यांना कालपासूनच बरं नव्हतं ना म्हणून त्या आज आल्याच नाही. मग मीच म्हटलं त्यांना 2 दिवस आराम करा म्हणून. रिया म्हणाली, अगं पण मग त्यांना दवाखान्यात न्यायला हवं होतं ना. थांब मीच बोलते त्यांच्याशी. कविताबाई म्हणाली, येथे नाही आहेत त्या. जावई बापूचं दुसरं घर आहे ना, तिथे त्या आधी राहत होत्या, तिथे गेलेल्या आहेत त्या. रिया म्हणाली, तिथे का गेलेल्या आहेत त्या? कविताबाई म्हणाली, तिथे राहायची सवय आहे म्हणत होत्या. तिथेच मन रमतं. रिया म्हणाली, बरं, मी फ्रेश होऊन येते आणि मग या पोळ्या करते मी. तू वेदूला उठव. कविताबाई म्हणाली, बरं. अभि घरी आला आणि त्याची पावले अचानक मंदावलेली होती. समोर स्वतःच्या आईला बघून त्याला काहीच उमजत नव्हतं. 2 क्षण तो तसाच उभा राहिलेला होता. उषाबाई काही बोलणार तोच तो झपाझपा पावलं टाकत त्याच्या रूममध्ये निघून गेलेला होता. रिया नुसतीच फ्रेश होऊन झालेली होती. अभि म्हणाला, मिसेस भोसले का आल्या इथे? तुम्हाला काही माहिती आहे का? रिया म्हणाली, माहिती नाही. मला वाटतं तुम्हाला माहीत असेल असं मला वाटलं. अभि म्हणाला, आय डोंट नो. तुम्ही विचारून बघा ना त्यांना. त्याचं काही काम असेल तर. रिया म्हणाली, मी बोलायचा प्रयत्न केला होता पण त्या काहीच बोलत नाही आहेत. तुम्हीच विचारून बघा ना त्यांना काय काम आहे म्हणून. अभि म्हणाला, नो नीड. तुमच्याशी काही बोलल्या तर मी. आकाश परत आला की त्याला सांगेल बोलायला. आई यांची पण बोलणार आकाश? रियाला हे काही फारसं पटत नाही पण ती काही बोलणार नाही. रिया म्हणाली, मी पोळ्या करते. तुम्ही फ्रेश होऊन बाहेर या. जेवायला बसूया आपण. अभि म्हणाला, ओके, पण मावशी कुठे आहेत? रिया म्हणाली, त्यांना बरं नाही वाटत आहे ना, तर त्या आज आल्याच नाहीत. तर त्या तुमच्या दुसऱ्या घरी गेलेल्या आहेत. तेथे त्या आधी राहत होत्या ना, तेथे. अभि म्हणाला, ओके. रिया म्हणाली, ते तुमच्या आई बॅग घेऊन आल्या आहात त्या इथेच थांबणार आहेत का? बहुतेक. मग त्यांची रूम? अभि म्हणाला, वरची रूम त्यांचीच आहे. रिया म्हणाली, ठीक आहे, मी पटकन ती साफ करायला सांगते. म्हणजे आपलं जेवण होऊपर्यंत रूम पण तयार होऊन जाईल. सगळे डायनिंग टेबलवर बसलेले होते. रिया वाढत होती. तिला अभिंच्या आईला जेवायला बोलवायचं होतं पण हाक काय म्हणून मारावी हेच तिला कळत नव्हतं. शेवटी ती कशी तरी बोललीच. रिया म्हणाली, तुम्ही पण बसा ना जेवायला. अभिंची आई डायनिंग टेबलवर येऊन बसली. रियाने त्यांचंही ताट वाढलेलं होतं. अभि मात्र त्यांच्याकडेही बघत नव्हता.
वेदू म्हणाली, मम्मा ह्या कोण आहेत ग? रिया म्हणाली, ह्या तुझ्या आजी आहेत. वेदू म्हणाली, आजी? रिया म्हणाली, हो, डॅडाची आई आहे ना? वेदू म्हणाली, ओ सी आजी. उषाबाईंनी मात्र वेदूकडे पाहिलंही नाही. रियाला वाईट वाटलं. आपल्यासोबत तुडसेपणाने वागल्या तोपर्यंत ठीक आहे, पण लहान मुलीसोबत तरी व्यवस्थित बोलायला हवं ना त्यांनी. अभि म्हणाला, रिया तुम्ही बसा, ज्याला जे लागेल तो ते हाताने घेईल आता. मिसेस भोसले म्हणाली, हो ग बाई बस, तसंही आमची सेवा करून तुला काय भेटणार आहे? आम्ही कोण? सगळे जेवायला बसले. आज पहिल्यांदा जेवताना इतकी शांतता होती. वेदू पण जरा घाबरलेलीच होती मिसेस भोसल्यांना. मिसेस भोसले म्हणाली, अभि मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. अभि म्हणाला, काय काम आहे? इथे का आल्या तुम्ही? मिसेस भोसले म्हणाली, किती बदलला ना रे तू अभि, चक्क लवकर घरी आलास. घरी जेवत आहेस, घरचं जेवण खात आहेस. बायकोची कमाल वाटते ही. मी पण किती वेळा हेच तर सांगायची ना रे तुला. माझं नाही ऐकलं तू कधी. अभि म्हणाला, तुमचं काम काय आहे ते सांगा फक्त. मिसेस भोसले म्हणाली, आधी पण हेच केलं ना अभि तू. ती दीपा होती तेव्हाही तिचं ऐकायचा आणि आता हिचं. माझी तर काही किंमतच नाही आहे. अभिने हातातला चमचा ताटात तसाच ठेवला आणि जेवण अर्धवट सोडून निघून गेला. रिया खरं तर अभिला पहिल्यांदाच असा चिडलेला बघत होती. आधीच मिसेस भोसल्यांना घाबरलेली वेदू अभिला असं चिडलेलं बघून अजूनच घाबरलेली होती. कविताबाई मात्र शांतच होत्या. उगाच मध्ये काही बोलून त्यांना मुलीच्या संसारात कुठलीही अडचण नव्हती निर्माण करायची म्हणून. मिसेस भोसले रियाकडे पाहत बोलल्या. मिसेस भोसले म्हणाली, तुझ्या नवऱ्याला सांगून दे, आता मी येथेच राहणार आहे कायमची. रिया म्हणाली, ठीक आहे, तुमची रूम साफ करून ठेवलेली आहे मी. सामानवर शिफ्ट करायला सांगते त्यांना. रिया रूममध्ये अभिसाठी जेवण घेऊन आलेली होती. सोबत ती वेदूलाही घेऊन आलेली होती. कारण तिला माहीत होतं अभि कोणाला नाही म्हणू शकणार नाही तर ती वेदूच आहे म्हणून. आणि तसंही झालं. वेदूने बळजबरीने अभिला जेवायलाच लावलं. रिया म्हणाली, चल वेदू, आता जा पटकन आजीजवळ. उद्या पेपर आहे ना तुझा, मग लवकर जाऊन झोपायचं आणि लवकर उठायचं. वेदू म्हणाली, ओके मम्मा, गुड नाईट. गुड नाईट डॅडा. अभि म्हणाला, गुड नाईट प्रिन्सेस. अभि म्हणाला, काही बोलल्या का त्या? इथे का आल्या आहेत म्हणून? काय काम आहे त्यांचं काही सांगितलं का त्यांनी तुम्हाला? रिया म्हणाली, नाही, पण आता कायमच येथे राहणार आहेत असं बोलत होत्या त्या. अभि म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे यांचा काय माहिती बाबा. मी आनंदात आहे हे बघवत नाही माझ्या आईबाबांना. ते काही नाही, आजचा दिवस जाऊ द्या, मग उद्या त्यांना इथून निघून जायला सांगा तुम्ही. रिया म्हणाली, म्हणजे असं कसं त्यांना इथून निघून जायला सांगायचं आपण? मला नाही जमणार असं काही सांगायला. आणि त्या तुमच्या आई आहेत ना अभि, ते इथे राहू शकतात. तुम्ही काय त्यांना हकलून देणार आहात की काय त्यांना? अभि म्हणाला, काय गरज आहे त्यांना इथं राहायची? आधी पण असंच केलं होतं त्यांनी. माझ्यात आणि दीपात नको तिरके गैरसमज तयार केलेले होते त्यांनी. दीपाचं नाव ऐकून रियाला कसं तरी झालेलं होतं. आता कुठं तिचं मन अभिकडे वळत होतं, पण अभिच्या मनात अजूनही दीपा आहे हे बघून तिचं मन निराश झालेलं होतं आणि तिला हे व्यक्त करता येत नव्हतं. रिया म्हणाली, तुम्ही शांत व्हा बरं आधी आणि झोपून राहा. उद्या तुम्हीच तुमच्या आईशी व्यवस्थित बोलून घ्या. कदाचित सहज आल्या असतील त्या. तुमच्यासोबत राहावंसं वाटत असेल ना त्यांना. आधीच आपण कुठेही तर्कवितर्क रावायला नको. झोप पण मात्र दोघांनाही येत नव्हती. बराच वेळानंतर कधीतरी रियाचा डोळा लागला तर थोड्या वेळात अभिंचा मोबाईल वाजायला लागलेला होता. अभि म्हणाला, हॅलो, व्हॉट? ओके ओके, आय एम कमिंग देअर. कॉल डॉक्टर. रिया म्हणाली, काय झालं? कोणाचा फोन होता? आणि डॉक्टर का? कोणाला काय झालं? अभि म्हणाला, मावशीची तब्येत खूप खराब झालेली आहे. केअरटेकरचा फोन होता. मला निघायला हवं आता रिया.
रिया म्हणाली, मी पण येते तुमच्यासोबत. कविताबाईंना सांगून ते दोघेही निघालेले होते. अभि म्हणाला, डॉक्टर, काय झालेलं आहे मावशीला? ती अचानक बेशुद्ध का पडलेली आहे? डॉक्टर म्हणाले, ताप खूप आहे ना त्यांना. बहुतेक त्यांनी अंगावर काढलेला आहे असं मला वाटतं. म्हणून अशक्तपणाही खूप आहे त्यांच्या अंगांमध्ये. मी इंजेक्शन दिलेलं आहे आणि काही गोळ्याही लिहून दिलेल्या आहेत. त्या उद्या सकाळपर्यंत त्यांना घ्यायला सांगा. हलकंच अन्न खायलाही सांगा. तसं तर उद्या सकाळपर्यंत त्यांचा ताप उतरायलाच हवा. नाही उतरला तर मग आपल्याला काही ब्लड टेस्ट कराव्या लागतील. मला उद्या सकाळी त्यांची कंडिशन कळवा. अभि म्हणाला, येस डॉक्टर, अँड थँक यू सो मच. तुम्ही असे एका फोनवर आलात म्हणून. डॉक्टर म्हणाले, इट्स माय ड्युटी. आता येतो मी. काहीही लागलं तर मला फोन करा. टेक केअर. मध्यरात्री होऊन गेलेली होती तरीही अजून मावशींचा ताप उतरलेला नव्हता. अभि आणि रिया हॉलमध्येच बसलेले होते. रिया म्हणाली, अभि, तुम्हाला एक विचारू का मी? अभि म्हणाला, विचारा ना. रिया म्हणाली, तुम्ही मावशीला आपल्या घरी कामाला का ठेवलेलं आहे? तसं त्यांना फक्त स्वयंपाकाचंच काम आहे म्हणा. त्यातही मी आणि आई मदत करतोच. पण मग तेही का? त्या अशा पण राहू शकतात ना आपल्यासोबत. अभि म्हणाला, अर्थात राहू शकतात, पण नाही राहणार ना त्या. लहानपणापासून ओळखतो मी तिला. खूप स्वाभिमानी आहेत त्या. रिया यावर काहीच बोलली नाही. पण आता सध्या तरी काही दिवस त्यांना आरामाची गरज आहे हे मात्र तिला कळत होतं. रिया म्हणाली, त्यांना इथे या घरात जास्त करमते. आईला पण हेच सांगत असतात त्या नेहमी. अभि म्हणाला, मागचे काही वर्ष इथेच राहत होती ना त्या. म्हणजे हा बंगला बांधला तेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हा तिला इथे या घरात घेऊन आलोय मी. रिया म्हणाली, एक विचारू का मग? अभि म्हणाला, रिया म्हणाली, एवढा मोठा बंगला असताना ते नवीन घर बांधायची काय गरज होती तुम्हाला? अभि म्हणाला, इथे राहणं नकोसं झालेलं होतं मला. रिया म्हणाली, इथे राहणं नकोसं झालं होतं की दीपाच्या आठवणीत राहणं कठीण झालेलं होतं तुम्हाला? अभिने चमकून रियाकडेच पाहिलं. रिया म्हणाली, इथे आलो तेव्हापासून बघत आहे मी तुम्हाला. किती अस्वस्थ झालेले आहात तुम्ही. मी मगाशी जाऊन आली तुमच्या खोलीमध्ये. दीपाचे कपडे, तिचं सामान, तिच्या सगळ्या वस्तू अजूनही जशाच्या तशा आहेत तेथे. तिच्यातून बाहेर निघता येत नाही आहे का तुम्हाला अजून? अभिनेही खाली मान घातली. त्याला काय बोलावं काही समजत नव्हतं. मान्य आहे, त्याने त्याचा बिझनेस वाचवण्यासाठी रियाशी लग्न केलेलं होतं. त्या बदल्यात वेदूलाही स्वीकारलेलं होतं त्यानं. रियाकडे तो आकर्षितही होत होता. पण तरीही त्याच्या मनातील दीपाची जागा अजूनही तशीच्या तशीच होती. आता राग होता, तिरस्कार होता, पण काही का असेना ती होतीच. तिचं सगळं सामान त्याने अजूनही सांभाळून ठेवलेलंच होतं. कारण दीपाचं त्याच्या आयुष्यातील असलेलं अस्तित्व असं एकदम नाहीसं करायचं नव्हतं ना त्याला. म्हणून नाहीसं करता येत नव्हतं, पण नजरेआड करू शकला असताना तो. दुसरं घर घेऊन आता त्याच्या समोर बसलेली होती त्याची दुसरी बायको, जिने त्याच्या मनातील भावना अचूक ओळखलेल्या होत्या. एक करार करून लग्न केलेलं होतं त्यांनी. तरीही त्याला अपराधी वाटत होतं. रियाच्या नजरेला नजर देता येत नव्हती त्याला. रिया म्हणाली, मी तुमच्यावर कुठलेही बंधन घालणार नाही आहे अभि. आणि आता लग्न झालेलंच आहे म्हणा. आपल्याला एक बायको आहे असा विचार करून मनाला आवर घालू नका तुम्ही. जर खरंच दीपा तुमच्याकडे परत येत असेल तर काय हरकत आहे. मन मारून जगू नका तुम्ही. तुम्ही फक्त वेदूकडे कधी दुर्लक्ष करू नका. एवढीच काय माझी एवढीच इच्छा आहे. कारण आता तीही खूप गुंतलेली आहे ना तुमच्यामध्ये. बाकी तुम्ही काहीही केलं तरी माझी काहीच हरकत नाही आहे तुम्हाला. फक्त आनंदी राहा. अशा या जगण्याला काही अर्थ नाही आहे. नाहीतर हे सगळं बोलायला तिला किती जड जात होतं तिलाच माहिती होतं. मित्र झालेले होते ते, पण नवरा बायको म्हणून असा कुठलाही अधिकार नव्हता दाखवलेला कधी एकमेकांवर त्यांनी. पण काही असलं तरी आपलाच नवऱ्याला दुसऱ्या बाईचा विचार करायला सांगत किती कठीण असतं ना. हे फक्त आता
रियालाच कळत होतं. आणि तेही अशा वेळी जेव्हा ती स्वतः अभिमध्ये गुंतत चाललेली होती. तिलाही अभि हवी हवासा वाटत होता. आलेला हुदका तिने तसाच दाबला आणि लगेच तिथून उठली. त्याच्यासमोर रडून त्याच्या आयुष्यात अजून अडचणी निर्माण नव्हत्या ना करायच्या तिला म्हणून. अभि मात्र विचार करत बसलेला होता. हे खरं होतं की तो रियाकडे आकर्षित व्हायला लागलेला होता. तिचा सहवास आता त्यालाही आवडू लागलेला होता. तिच्यासाठी त्याने बऱ्याच त्याच्या सवयी बदललेल्या होत्या. पण हे प्रेम आहे की निव्वळ आकर्षक हे त्याला काही कळत नव्हतं. जेव्हा जेव्हा त्याला वाटायचं की तो रियावर प्रेम करायला लागलेला आहे, त्याला तिची गरज आहे, तेव्हा तेव्हा असं काही घडायचं की परत काही पावले तो मागे घ्यायचा. मधल्या काही काळात दीपा अचानकपणे 1-2 वेळा येऊन त्याला भेटली होती. ओल्या जखमेवरची खपली काढल्यासारखं त्याला झालेलं होतं. आणि आता या बंगल्यात तर त्याच्या आणि दीपाच्या किती आठवणी होत्या त्यालाच माहिती होतं. दीपा त्याच्या मनात अजूनही होतीच म्हणा. मग जर दीपा अजूनही मनात आहे तर रियाबद्दल त्याच्या वाटलेल्या भावना कशा तरी शक्य आहे? मग ते फक्त आकर्षणच आहे का? रियाशी प्रतारणा करणारी नव्हता तो. दीपाला आता त्याच्या आयुष्यात काही स्थान नव्हतं, पण मन काही मानत नव्हतं. त्याच्या मनात नेमकं काय आहे हेही त्याला कळत नव्हतं. रात्रीचे 3 वाजलेले होते. आता कुठे मावशीचा ताप उतरलेला होता. अभि मावशीला बघायला आला तर रिया तिथेच खुर्चीवर बसलेल्या होत्या आणि झोपी गेलेल्या होत्या. त्याने तिला उठवलं. अभि म्हणाला, रिया, तुम्ही रूममध्ये जाऊन झोपा. रिया म्हणाली, नाही सॉरी, कशी काय झोप लागली मलाही कळालं नाही. मी जागीच आहे आणि मी इथेच थांबते मावशीजवळ. काही लागलं त्यांना तर माझी गरज पडेल. अभि म्हणाला, नाही तसं नाही, मावशीचा ताप उतरलेला आहे आता. तुम्ही जाऊन निवांत झोपा थोडा वेळ. मी येतेच आहे. नंतर थोड्या वेळाने वाटलं तर तुम्ही जाग्या राहा आणि मग मी झोपतो. रिया म्हणाली, बरं ठीक आहे. रिया तिथून निघाली. एकदा खूप पाऊस सुरू असताना अभि तिला तिथेच घेऊन आलेला होता. मावशी तेव्हा इथेच राहत होत्या. तेव्हा ज्या रूममध्ये ती राहिलेली होती, गेस्ट रूम, आता पण तिथेच गेली झोपायला. अभिच्या रूममध्ये ती गेलीच नाही, कारण ती फक्त अभिची रूम नव्हती, ती दीपाचीही रूम होती म्हणून. दीपा जरी नसली तरी तिचं अस्तित्व मात्र तिथेच होतं. तिथे जीव गुदमरता असता रियाचा, म्हणून ते तिथे गेलीच नाही. एकदा तसा झोपून आणि मग परत मावशीकडे जाऊ असं तिनं ठरवलेलं होतं. म्हणजे कसं अभिलाही थोडा वेळ झोपता येईल, आराम करता येईल. मावशीचा ताप आता जरी उतरला असला तरी आधी खूप होता ना. इतका होता की त्या सुद्धीतही नव्हत्या. मग अशा वेळी त्यांना एकटं सोडणं बरोबर नव्हतं ना. त्यांच्या जवळ सतत कोणी ना कोणी असणं गरजेचंच होतं. लवकर उठायचं ठरवूनच रिया झोपली. मग जाग काही तिला आलीच नाही. सकाळी 6च्या दरम्यान मावशीने थोडी हालचाल केली आणि डोळे उघडले. समोर अभिला बघून त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही जमलंच नाही. चांगल्याच अशक्तपणा आलेला होता त्यांच्यामध्ये. अभि म्हणाला, मावशी तुम्ही काय करत आहात? नका ना उठू, आराम करा. मावशी म्हणाली, तू कधी आलास अभि बाबा? अभि म्हणाला, रात्रीच आलो होतो. तू चक्कर येऊन पडली होतीस ना तेव्हा. आणि काय हे मावशी, बरं नव्हतं वाटत तर सांगायचंच ना आम्हाला बरं नाही वाटत म्हणून. आपण दवाखान्यात गेलो असतो ना. नाही तर घरीच डॉक्टरला बोलावलं असतं. बरं इथे का निघून आलीस तू? तेथेच थांबायचं ना सगळ्यांसोबत. मावशी म्हणाले, अरे तसं नाही, पण इथे मन रमतं ना रे माझं, म्हणून मी इथे आली. मागचे गेले काही वर्ष काढली रे मी इथेच. तू नव्हतास तरी मी होतीच ना इथे. या घराला मी आणि मला हे घर. राग नको माणूस घेऊ अभि बाबा. म्हणजे मला तुमच्या सोबत राहायला आवडतंच, पण हे घर मी सोडावंसं वाटत नाही रे. मान्य आहे हे सगळं तुझंच आहे, पण वस्तूवर जीव लावलेला आहे मी सगळ्या. आता मला थोडंसं बरं नव्हतं वाटत तर लगेच येथे यावंसं वाटलं मला. असं वाटलं की जीव गेला तर याच घरात जावा म्हणून. अभि म्हणाला, मावशी बस झाला आता. काहीही काय बोलतेस ग तू?
मुळात तू काही बोलू नकोस, फक्त आता आराम कर. मावशीने परत डोळे मिटले. अभि खोलीच्या बाहेर आला. त्याने परत एकदा डॉक्टरला फोन करून सांगितलं. मावशीला जरी शुद्ध आली असली तरी एकदा डॉक्टरने चेकअप करून घेतलेलं तर बरं होईल आणि त्यांनाही बरं वाटेल. डॉक्टर यायच्या आधी रियाला उठून देऊ असं त्याला वाटलं होतं आणि तिला उठवायला तो रूममध्ये गेला, पण ती तेथे नव्हतीच. त्याच्या लक्षात आलं की ती या रूममध्ये कधीच राहणार नाही म्हणून. आणि बरोबर तीही तेच म्हणत होता. थोडं शोधल्यावर त्याला ती गेस्ट रूममध्ये झोपलेली दिसली. त्याने तिला थोडं हलवलं. अभि म्हणाला, रिया उठ ना, सकाळ झालेली आहे आता. रिया म्हणाला, अभि अजून थोडा वेळ, मग मी उठली की तुम्ही झोपा. अभिला हसूच आलेलं होतं आणि मग लगेच त्याला वेदूचीही आठवण झाली. ती पण तर असेच नाटकं करते. सकाळी लवकर उठायला सगळे गुण आईचेच घेतलेले आहे वाटतं तिने, असं त्याला वाटत होतं. अभि म्हणाला, रिया कम ऑन, उठा ना लवकर, सकाळ झालेली आहे. मावशी शुद्धवर आलेली आहे आणि मी डॉक्टरांना कॉल केलेला आहे. तेही येतच असतील आता थोड्या वेळात. आता मात्र रियाला पूर्णपणे जाग आलेली होती. रिया म्हणाली, सीट, 6 वाजले. मला जागच नाही आली. अभि, तुम्ही मला उठवलं का नाही? तुम्ही रात्रभर जागत होता का? अभि म्हणाला, दिस इज नॉट इम्पॉर्टंट. मावशीला शुद्ध आलेली आहे. तुम्ही खाली या लवकर, डॉक्टर येतच असतील आता. रिया म्हणाली, ओके. रिया फ्रेश होऊन खाली आली. ती येईपर्यंत डॉक्टरही आलेलेच होते. डॉक्टर म्हणाले, नॉट टू वरी, ताप उतरलेला आहे. आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. अशक्तपणा आहे त्यांना. 2 दिवस पूर्ण आराम करू द्या त्यांना आणि या गोळ्या चालूच ठेवा. जेवणात हलकंच अन्न द्या त्यांना, म्हणजे पचायलाही सोपं जाईल. अभि म्हणाला, बाकी काही काळजी करायचं काम नाही ना डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, नो, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. पण तरीही तुम्हाला काही वाटलं तर मला लगेच कॉल करून सांगा तुम्ही, मी येईल. अभि म्हणाला, ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. रियाने पटकन खिचडी केली. मावशीला जास्त काही खावंसं नव्हतं वाटत, तरीही अभिने जबरदस्तीने खाऊ घातली त्यांना. गोळ्या दिल्या आणि पटकन त्या झोपूनही गेल्या होत्या. रिया तिच्या आईशी फोनवर बोलत होती. कविताबाई म्हणाली, आता कशी आहे ग त्यांची तब्येत? त्यांना बरं वाटत आहे का आता? डॉक्टर काय म्हणाले? रिया म्हणाली, आता ठीक आहे ग आई, ताप उतरलेला आहे आता. रात्री खूप होता त्यांना ताप. कविताबाई म्हणाली, इकडे घेऊन या ना त्यांना. इथे सगळेच आहेत त्यांची काळजी घ्यायला. जास्त काळजीही घेतली जाईल त्यांची आणि आपल्याला टेन्शन पण राहणार नाही. रिया म्हणाली, आई, त्यांची इथेच राहायची इच्छा आहे ग. आणि तसंही 2 दिवस त्यांना आराम सांगितलेला आहे डॉक्टरांनी. मी इथेच थांबते त्यांच्यासोबत मग. कविताबाई म्हणाली, बरं, काही गरज लागली तर सांग मला, मी येईल तिकडं. रिया म्हणाली, हो. आणि वेदू गेली का ग शाळेमध्ये? काही गोंधळ नाही ना घातला तिने सकाळी सकाळी? कविताबाई म्हणाली, नाही, लवकर तयार होऊन गेली ते शाळेमध्ये. रिया म्हणाली, आई, अभिनच्या आई, त्या काही बोलल्या का ग तुला? कविताबाई म्हणाली, हो, सकाळी विचारत होत्या त्या, तुम्ही कुठे आहात म्हणून. बाकी नंतर काही बोलल्या नाहीत त्या. रिया बोलतच होती की तिला समोरून अभि तयार होऊन येताना दिसला होता. रिया म्हणाली, आई, मी तुला थोड्या वेळाने कॉल करते, बाय. रिया म्हणाली, अभि, तुम्ही कुठं जात आहात? अभि म्हणाला, कुठं काय म्हणजे? ऑफिसला. आणखीन कुठं जायचं असतं? रिया म्हणाली, पण का? म्हणजे तुमची झोप पण नाही झालेली आहे ना? रात्रभर जागीच होता ना तुम्ही? अभि म्हणाला, आय कॉन्ट मिस वर्क रिया. रिया म्हणाली, पण अभि, एक दिवस आता कुठं मावशीला बरं वाटत आहे. काही गरज लागली तर मला वेळेवर काही नाही सुचणार ना? अभि म्हणाला, रिया डोंट वरी, असं काही होणार नाही आहे. आणि झालंच तर जस्ट कॉल मी. गाडी घरीच ठेवलेली आहे, ड्रायव्हर पण आहे रिया. रिया म्हणाली, पण अभि. रिया काही बोलणार तोच समोरून आवाज आला होता. दीपा म्हणाली, अभि, येऊ का आत? दीपाला येथे बघून
अभि आणि रिया दोघेही चकित झालेले होते. आता काय काम आहे या दीपाचं इकडं? काय येत राहते ती सारखी सारखी अभि आणि रियाच्या मध्ये मध्ये. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.